नमस्कार, मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीची भरलेली मसाला वांगी. तुम्हालाही अशी चमचमीत वांगी बनवायची असेल तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग अगदी साधी आणि सोपी खानदेशी पद्धतीची भरलेली मसाला वांगी बनवूयात. ही एकच भाजी घरात बनवली तर आपण पोळी, भाकरी आणि भातासोबत ही भाजी खाऊ शकतो. इथे मी 1/2 किलो गावरान वांगी घेतली आहे. अशा प्रकारे खानदेशी गावरान वांगी येतात ज्याला भरपूर काटे असतात. ही वांगी चवीलाही खूप मस्त असतात. मिळाली तर अशी वांगी घेऊन ही भाजी बनवा. साहित्यामध्ये इथे 1 वाटी भरून भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. 1/2 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे. 4 ते 5 चमचे तेल घेतले आहे. 2 चमचे लाल तिखट, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1.5 चमचा धना पावडर घेतला आहे, चवीनुसार मीठ, भरपूर कोथिंबीर, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, चिमूटभर हिंग घेतला आहे. आता आपण वांग्यामध्ये भरायचा मसाला बनवून घेणार आहोत. कढईमध्ये थोडं तेल घातलं आहे. तेलावर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. उरलेले जिरे आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. भरपूर लसूण आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे. आता आपण सुक्या खोबऱ्याचा कीस घालणार आहोत. शेंगदाणे मी सुरुवातीलाच भाजून त्याची साल काढून घेतली आहे. 1 वाटी भरून शेंगदाणे घेतले आहे. यामुळे आपली भाजी मस्त घट्ट होईल. तुम्ही जर या ठिकाणी कच्चे शेंगदाणे वापरणार असाल तर सुरुवातीला शेंगदाणे भाजून मग त्यानंतर आपल्याला सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे. कारण खोबरं खूप लवकर भाजलं जातं, त्या मानाने शेंगदाणे भाजायला जरा वेळ लागतो. खोबरं जळायला नको त्यामुळे मी इथे सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतले आहेत. अगदी मंद गॅसवर पुन्हा आपल्याला हे सर्व तेलावर चांगलं खमंग परतवून घ्यायचं आहे. तेल अगदी आपण इथे कमी घातलं आहे. आता हे गार झाल्यावर आपल्याला त्यानंतर यामध्ये धना पावडर घालायची आहे. लक्षात असू द्या शेंगदाणे गार करून मग हे मसाले घाला म्हणजे जळणार नाहीत. हळद घातली आहे. आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे. 1 चमचा घरचा गरम मसाला, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ घातलं आहे. गॅस बंद करून हे सर्व साहित्य घातल्यामुळे तिखट, गरम मसाला जळत नाही. आपण हे सर्व व्यवस्थित कालवून घेऊ. कढई किंचित गरम असल्यामुळे सर्व व्यवस्थित भाजलं जाईल. गॅस जर आपण चालूच ठेवला तर मग तिखट आणि मसाले खूप जास्त जळतील आणि मग भाजीला चव चांगली येणार नाही. आता आपल्याला हे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. खलबत्त्याखाली आपण एक कपडा ठेवला आहे आणि संपूर्ण साहित्य गार झाल्यावर आपण खलबत्त्यामध्ये घेतलं आहे. तुम्हाला शक्य असेल तर ही भाजी बनवताना अशा प्रकारे खलबत्त्यात कुटूनच बनवा म्हणजे मग भाजीची चव ही 4 पट नक्कीच वाढेल. आणि जर तुम्हाला खलबत्ता मुसळ उपलब्ध नसेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल. मात्र मिक्सरला खूप जास्त बारीक पावडर करू नका, तर थोडी जाडसर असंही भरड करून घ्या. तुम्ही इथे पाहू शकतात आपण अगदी बारीक कुटलेलं नाही तर थोडं जाडसर हे ठेवलेलं आहे. आपल्याला हा तयार मसाला जरा कोरडा वाटतो आहे त्यामुळे आपण यामध्ये थोडं तेल घालणार आहोत. 1 चमचा भरून तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तेल घातल्यामुळे सर्व मसाला व्यवस्थित आपल्याला वांग्यामध्ये भरता येतो. खूप जास्त कोरडा असला तर मग तो आपल्याला वांग्यामध्ये व्यवस्थित भरता येत नाही. कोथिंबीरही बारीक चिरून आपण यामध्ये घातली आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित कालवून घेणार आहोत. आता आपलं सारण अगदी व्यवस्थित तयार आहे. वांग्यांना भरपूर असे काटे असल्यामुळे आपण वांग्याचे काटे इथे काढून घेणार आहोत. ही गावरान वांगी चवीला खूप मस्त असतात. तुम्हाला जर मिळाली तर नक्की घेऊन बघा. वांग्याची थोडी देठं मी काढून घेतली आहेत. पूर्ण देठं काढू नका. देठाचं वांगच खायला खूप मस्त लागतं. अशा प्रकारे वांग्याला आपल्याला
मधोमध चिरून घ्यायचं आहे आणि ते एक वेळा पाहून घ्यायचं आहे. अगदी मस्त कोवळी वांगी आहेत, बियाही खूप कमी आहेत. अशाच प्रकारे आपण सर्व वांगे इकडे चिरून घेतले आहेत. वांगे काळी पडू नयेत त्यासाठी आपण यामध्ये थोडं मीठ घातलं आहे. त्यासाठीच आपल्याला सर्व मसाले तयार करून घ्यायचे आहेत आणि मगच वांगे चिरायला घ्यायचे आहेत. आता मस्त दाबून आपण ह्या वांग्यामध्ये तयार केलेला मसाला भरून घेणार आहोत. हा तयार केलेला मसाला जर आपण खूप जास्त प्रमाणाच्या बाहेर बारीक दळून घेतला तर मग भाजीला तितकीशी चव येत नाही. त्यामुळे आपण जाडसरच हा मसाला ठेवला आहे. छान दाबून आपण वांग्यांमध्ये मसाला भरला आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत. भाजीमध्ये घालण्यासाठी आपण बाजूला गरम पाणी तयार ठेवलेलं आहे. गरम पाणीच आपल्याला ह्या वांग्यांमध्ये घालायचं आहे. वांगी घेताना छान कोवळी घ्या म्हणजे लवकर शिजतात. इकडे आपली सर्व वांगी मसाला भरून तयार आहेत. उरलेला मसालाही आपण भाजीच्या रस्स्यासाठी वापरणार आहोत. कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 चमचे तेल इथे मी घेतलं आहे. त्यामध्ये उरलेले अर्धा चमचा जिरे घातले आहेत. आता तेलावर आपल्याला ही वांगी लावून घ्यायची आहेत. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण सर्व वांगी ही तेलावर लावून घेणार आहोत जेणेकरून वांगे जळणार नाहीत. कारण सुरुवातीला आपण वाफेवर हे वांगे थोडे शिजवून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण झाकण ठेवलं होतं. आता अलगदपणे वांग्याचा मसाला बाहेर निघू न देता आपल्याला हे वांगे पलटवून घ्यायचे आहेत. फक्त 1 मिनिटभर आपण वांग्यांना वाफ काढून घेतली आहे. एका बाजूने मस्त वांगी परतली गेली आहे. अशी तेलावर वांगी परतल्यामुळे वांग्यांना मस्त अशी चव येते. सर्व वांगी इथे आपण पलटवून घेतली आहे. पुन्हा आपल्याला एक वेळा झाकण ठेवून दुसऱ्याही बाजूनी वांगी वाफवून घ्यायची आहेत. यासाठी आपण वांग्यामध्ये मसाला दाबून भरला आहे म्हणजे वांगी तेलावर वाफवताना मसाले बाहेर निघणार नाहीत. आता दुसऱ्या बाजूनी आपण वांगी पलटवून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता वांग्यांना मस्त असा रंग आला आहे. तेलावर छान भाजले गेले आहेत. सर्व वांगी आपण इथे परतून घेतली आहे. अगदी एकसारखी ही वांगी भाजली गेली आहेत. आता आपल्याला उरलेला शेंगदाणा खोबऱ्याचा मसाला यामध्ये घालायचा आहे. सुरुवातीला जर आपण हा मसाला घालून घेतला असता तर मग तो जळाला असता. त्यामुळे वांगी तेलावर परतवून मगच आपल्याला हा मसाला घालायचा आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित कालवून घेणार आहोत. वांग्यांमध्ये घालायला आपलं पाणीही बाजूला गरम झालं आहे. गरम पाणीच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. जेवढा भाजीला रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालायचं आहे. सुरुवातीला पाणी आपल्याला थोडं जास्त घालायचं आहे कारण शेंगदाणे आणि खोबरं असल्यामुळे ही भाजी नंतर खूप जास्त घट्ट होऊन जाते. सुरुवातीला आपण मसाल्यापुरतं मीठ घातलं आहे. आता आपण यामध्ये पाणी घातलं आहे. त्यामुळे थोडं मीठ घालून आपण असं अर्धवट झाकण ठेवून ही वांगी शिजवून घेणार आहोत. 8 ते 10 मिनिटांनी आपण पाहूयात. वांग्याचं देठ आपल्याला पाहून घ्यायचं आहे म्हणजे वांगी शिजली आहे का ते समजेल. भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. आपली वांगी अगदी व्यवस्थित शिजली आहे. खूप जास्त प्रमाणाच्या बाहेर यांना शिजवायचे नाही. झाकण उघडूनही आपण 2 मिनिटं भाजी गॅसवरच राहू दिली आहे म्हणजे भाजीला छान तरी येईल. खोबरं आणि शेंगदाणे वापरलेले असल्यामुळे भाजीला मस्त अशी तरी आली आहे.
आता मात्र आपण गॅस बंद करणार आहोत, कारण ही भाजी गार झाल्यावर खूप जास्त घट्ट होऊन जाते. त्यामुळे यापेक्षा जास्त आपण गॅसवर भाजी राहू देणार नाहीत. आपली खानदेशी पद्धतीची भरलेली मसाला वांगी इथे तयार झाली आहे. आपण ती वाढून घेऊ. अगदी पाहूनच ही वांगी खावीशी वाटत आहेत. दिसायला तर मस्त दिसत आहेत, पण चवीला ही खूप अप्रतिम अशी ही वांगी लागतात. वरून आपण रस्सा वाढून घेतला आहे. सजावटीसाठी पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. ही वांगी आपण पोळी, भाकरी आणि भातासोबतही खाऊ शकतो. तुम्हीही अशा पद्धतीची खानदेशी भरलेली मसाला वांगी नक्की बनवून बघा. तुम्हा सर्वांना खूप आवडतील. तुम्हाला आजची ही वांगी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.